नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर जसे की आपण कराओके सिंगिंग आपलं बेटर करण्यासाठीच्या टिप्सबद्दल बोलत होतो, तसंच मी अजून एक सांगेन। आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कराओके ट्रॅक गाताना काय काय समस्या येतात त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करत जा। म्हणजे त्या समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे काय जी माहिती असेल ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत जाईन। तर सगळ्यात पहिले कराओके गाताना आपल्याला तालाचं ज्ञान नसतं। तेव्हा गाणं बीटवर कुठं उचलायचंय, कुठं डाऊन कुठं हाय होतं हे आपल्याला गोष्टी माहीत नसतात। त्याच्यामुळे खूप अडचणी येतात गाताना, हे जवळपास दिसून येतं। तर त्याच्यासाठी मी आपल्याला सांगेल की आपला ताल पक्का करणं खूप आवश्यक आहे। तर छोटी छोटी गाणी, बालगीतं याच्यामध्ये जर तुम्ही मराठी गाणी ऐकत असाल आणि मराठी गाण्याची प्रॅक्टिस करत असाल तर मी सोपं गाणं सांगते तुम्हाला की ज्याच्यामध्ये ताल मी कशा प्रकारे एक्सप्लेन करू शकते बघा। तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा। आता हा जो आपण टाळीने देतोय ना, हा गाण्यामध्ये ताल आहे। एका विशिष्ट शब्दानंतर जेव्हा शब्दावर आघात होतो तेव्हा हा ताल येतो। तो हा ताल आपला पक्का करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, जेणेकरून आपल्याला कराओके ट्रॅक गाताना कुठल्या बीटवर गाणं कसं उचलायचंय याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल। दुसरं म्हणजे आपण प्रॅक्टिस करताना, रियाज करताना फिजिकली फिट असणं म्हणजेच आपण हायड्रेट असणं खूप आवश्यक आहे। तर आपण ड्राय जर आपल्याला वाटलं तर कोमट पाणी वगैरे पिऊन रियाज जो आहे तो सुरू करत जा आणि अर्ध्या तासासाठी जो रियाज आहे तो तुम्ही नेहमी करत जा, जेणेकरून आपला गळा कराओके ट्रॅकसाठी तयार होतो, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। त्याच्यासोबतच आपण जेव्हा जे गाणं निवडणार आहे ना, त्या गाण्याबरोबर तुम्ही त्या गाण्यासोबतच गाण्याचा थोडा थोडा प्रयत्न करा। लिरिक्स लिहून घेतलेच असतील आपण तर ते लिरिक्स समोर ठेवायचे, प्लस गाणं ऐकायचं आणि आपण त्याच्यासोबत थोडं थोडं म्हणण्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची। त्याच्यामुळे हे गाणं आपल्याला थोडंसं गाण्यात लवकर आपण ते गाणं शिकू शकू। त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचे गाणं निवडायचे हे आपल्याला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले। सुरुवातीला सोपी सोपी कमी ताल असलेली सोप्या ठेक्याची गाणी तुम्ही गायची आहे। त्याच्यानंतर गाणी एन्जॉय करा, गाण्यात भाव असला पाहिजे। जे गाणं तुम्हाला आवडतं ना ते तुम्हाला भावनात्मक दृष्टी तुम्ही त्यांनी कनेक्ट असलं पाहिजे त्या गाण्याला। लाईक तुम्ही एन्जॉईंग सॉन्ग करताय, तुम्ही बालगीत, तुम्ही कुठलं गीत करताय त्याचा भाव समजून तुम्ही त्यासोबत ते गाण्याचा प्रयत्न करा आणि नॅचरल आवाजात गाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या गळ्यावरती स्ट्रेस येणार नाही। त्याच्यामुळे आपला गळा खराब होऊ शकतो। तर तुम्ही काय करा, अगोदर अशा प्रकारे प्रॅक्टिस करा आणि आपले स्वतःचे व्हिडिओ आवाजाचे रेकॉर्ड करा। त्यानंतर ते रेकॉर्ड करून चेक करत चला की कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट हवी। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर सांगितल्याप्रमाणे तालावर लक्ष केंद्रित करायचंय, ताल पक्का करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कराओके ट्रॅक उचलताना म्युझिक सोबत बीट आपला ऍड होताना कशा प्रकारे आपल्याला हे सोपं होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।